नमस्ते. मी धनाजी ढवळे. तर आज आपण माननीय श्री मरगळे साहेब आटपाडी यांच्याकडं आलेलो आहे. तसेच त्यांच्याबरोबर कोळेकर साहेब म्हणून आहेत, त्यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे. तर मरगळे साहेबांची थोडक्यात ओळख करून जर द्यायची झालं तर गेल्या 15-20 वर्षापासून ते डाळिंब तज्ज्ञ म्हणून सांगली जिल्हा तसेच सोलापूर जिल्हा बऱ्यापैकी त्यांना महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी बंधू ओळखतात आणि त्यांचं काम अतिशय चांगल्या प्रकारे आहे. तर आज आपण आवर्जून त्यांना भेटून की डाळिंबाबद्दल जी काय त्यांच्याकडून आपल्याला माहिती शेतकऱ्यापर्यंत पुरवता येईल अशा हिशोबानं आपण त्यांना भेटायला आलेलो आहे. तर आपण त्यांच्या तोंडूनच काही जी माहिती आहे ते आपल्या शेतकऱ्यांसाठी ते सांगतील. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. नमस्ते सर. नमस्कार. नमस्ते. तुमची ओळख सांगा. मी विजय दादासाहेब मरगळे आटपाडी. मी BSc ॲग्री 2009ला झालो आणि जानेवारी 2011ला विजय कृषी सेवा केंद्र बनपुरी या ठिकाणी मी पहिली शाखा विजय कृषीची चालू केली. सुरुवातीला घरची शेती पाहत डाळिंब शिकत मी दुकान म्हणजे आमची शाखा चालवण्याचा प्रयत्न करत होतो. कालांतरानं शेतकरी टप्प्याटप्प्यानं जोडत गेले. आटपाडी परिसरातील त्याचबरोबर सांगोला, पंढरपूर, माळशिरस इतर सर्वच तालुक्यातील शेतकरी विजय कृषीशी जोडले गेले आणि त्यानंतर आम्ही 2022मध्ये कोळे तालुका सांगोला या ठिकाणी विजय कृषीची दुसरी शाखा चालू केली. त्यानंतर 2023ला नाझरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी तिसरी शाखा चालू केली आणि 2024ला आटपाडी या ठिकाणी विजय कृषीची चौथी शाखा चालू केली आणि आत्ताच 2025ला पंढरपूर या ठिकाणी विजय कृषीची 5वी शाखा चालू केली. एकंदरीत या 5 विजय कृषीच्या शाखेमध्ये साधारण आत्तापर्यंत रेग्युलर 2,000 ते 2,500 शेतकरी विजय कृषीच्या अंडर डाळिंब उत्पादन घेत आहेत. या आमच्या टीममध्ये साधारण 5 ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट मुलं काम करतात. स्वतः आम्ही 5 ग्रॅज्युएट आणि मी स्वतः असं आम्ही 6 जण शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन प्लॉट पाहून त्यांना मोफत मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. ही विजय कृषीची मी थोडक्यात माहिती दिली. माझ्या घरी सध्या 25 एकर डाळिंबाची शेती आहे. त्यामध्ये नवीन लागवडीपासून ते जुनी अगदी 18 वर्ष वयाची पण झाडं आहेत. गेली म्हणजे मी स्वतः वडिलोपार्जित आमची शेती आहे. मी 2011पासून डाळिंबाची शेती पाहतोय. तर 2015 ते 20पर्यंत आम्ही डाळिंब आमचं युरोपमध्ये रेसिड्यू फ्री उत्पादन घेऊन पाठवलं. त्यानंतर डोमेस्टिक मार्केटमध्ये चांगले रेट असल्यानं सध्या आम्ही गेली 3-4 वर्ष डोमेस्टिक मार्केटमध्येच डाळिंब पाठवतोय. माझ्याबरोबरच माझ्या इतर आमच्या सर्वच भागातील शेतकऱ्यांचं डाळिंबातून अतिशय चांगली आर्थिक प्रगती झाल्याचं या ठिकाणी आटपाडी, सांगोला असेल इतर सर्वच तालुक्यात पाहायला मिळत आहे. डाळिंब शेती करत असताना ज्यावेळी डाळिंबाची लागवड 2017-18 किंवा 20पर्यंत ज्यावेळी लागवड जास्त होती त्यावेळी आम्ही युरोप एक्सपोर्ट करत होतो आणि हे एक्सपोर्ट करत असताना आम्हाला काही रेसिड्यू फ्री उत्पादनाची गरज भासत होती आणि त्यानंतर आम्ही कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे बरेचसे रेसिड्यू फ्री जे उत्पादने आहेत, अगदी मानांकित कंपनी आपल्या सातारा या ठिकाणी हेडक्वार्टर आहे, कंपनी आहे. तर या कंपनीला आम्ही गेल्या वर्षी जवळपास 100पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या कंपनी स्वतः आम्ही 100पेक्षा जास्त लोक जाऊन कंपनी पाहिली, कसे प्रोडक्शन केलं जातं, कसे प्रोडक्ट बनवले जातं. तिथल्या टेक्निकल टीमने आम्हाला सर्व माहिती दिली आणि आत्ता सध्या आम्ही कृषीटेकची बरीचशी उत्पादनं, त्यामध्ये आम्ही बेसल डोसमध्ये निमॅटोडसाठी निमॅटोजी, जमिनीतील बुरशांसाठी फंगीजी, त्यानंतर तेल्यासाठी आम्ही जांतोनील असेल, बॅक्ट्रिसान असेल, कळी निघण्यासाठी ग्रोथ स्टेम असेल, साईजसाठी साईजर आहे, ब्रासोपिट आहे, निमिसाईड आहे, इकोसाईड, इकोडा, कॅल्शियम बोरान म्हणजे आपण कॅफर्ट वापरतो. अशी सर्वच उत्पादनं अतिशय चांगली आहेत आणि त्याचा मी आणि माझे सर्व या भागातील शेतकरी या कृषीटेकच्या सर्व उत्पादनाचा
वापर करतो आणि त्याचे अतिशय चांगले रिझल्ट मिळतात. आम्हाला युरोप एक्सपोर्ट करत असतानाही या उत्पादनाचा चांगला फायदा होतो. कोणत्याही प्रकारचा रेसिड्यू यामध्ये आढळून येत नाही. तर अशा या नामांकित कंपनीची उत्पादने वापरून आम्ही डाळिंब शेती अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पिकवत आहोत. ओके, धन्यवाद. धन्यवाद. एकदम छानपैकी तुम्ही माहिती दिली आणि ह्या माहितीचा फायदा तर सर्व शेतकऱ्यांना होईल अशी आशा बाळगतो आणि कंपनीच्या वतीनं तुमच्या दोघांचं पण आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.